रेल्वेचं काम करून घेणं वेळेत ही म्हणजे माझ्यावर लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा एक भाग म्हणून माझी जबाबदारी आहे। त्याच्यात मी प्रत्येक महिन्याला त्याची मंथली मीटिंग घेतोय। मी आतापर्यंत 5-6 मीटिंगा घेतल्या। बीड रेल्वेच्या संदर्भात मी दिल्लीला पण रेल्वे बोर्डामध्ये सुद्धा मीटिंग घेतलेली आहे। त्यांच्या चेअरमन सोबत चर्चा झालेली, मिनिस्टर सोबत चर्चा झाली। या सर्वच्या बाबतीत आपण बीड पर्यंत आता रेल्वेची हाय स्पीडली चाचणी केलेली आहे। त्याच्यामध्ये फक्त ते सिग्नल्स काही ठिकाणी लावायचे राहिलेत आणि जी रेल्वे चालवायला लाईट लागणार आहे त्या लाईटचं सबस्टेशन जी तुमच्या आष्टीला होते त्या सबस्टेशनला जे 22 टावर लागणार त्याच्यातले 11 टावर उभे राहिलेले आहेत आणि 11 टावरचं इरेक्शन चालू आहे। त्याच्यामुळे ते जवळपास 1 महिन्याच्या आत होईल असा अंदाज आहे। 1 महिन्यात जर ते झालं तर मे जून पर्यंत बीड पर्यंत तरी रेल्वे चालू होईल आणि त्याच्यानंतर आता परत स्लो चाचणी म्हणजे प्राथमिक चाचणी जी असते ती सुद्धा आपण वडवणीपर्यंत केलेली आहे आणि पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत रेल्वे चालू होईल तोपर्यंत शिरसाळेपर्यंतची चाचणी पूर्ण होईल आणि हाय स्पीडली वडवणीपर्यंत कशी करता येईल त्याच्यात काही ओव्हरब्रिज आहेत किंवा अंडरब्रिज आहेत असे काही ब्रिजेसचे कामं राहिलेले थोडेफार ते होत राहतील पण काम फास्ट ट्रॅकवर चालू आहे। ट्रॅक लावणं सुद्धा चालू आहे। आपल्याला पुढच्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत पण म्हणजे मी 31 मार्च 2026 पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण करायचंय आणि रेल्वे इथून एकदा मुंबईपर्यंत न्यायची आणि तिथून दिल्लीला मला जायचंय।